मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी मिळून आले आहेत। त्यामुळे शहरभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी करायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली असल्याचं आता समोर आलंय। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती बोगस लाडक्या बहिणी आहेत तर 2,40,000 जवळपास पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये 1,25,300, अहिल्यानगर 1,25,756, नाशिक 1,86,800, मुंबई उपनगर 1,13,000, सोलापूर 1,40,000, नागपूर 95,500। या लाडकी माझी बहीण ही योजना जी आणून बहिणींची मतं घेतली, स्वतः सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना दिवसागणिक कमी करण्याचं काम आता चौकशीच्या नावाखाली होतंय। मला असं वाटतं की हे आता 50% एकूण ज्या महिलांना त्या ठिकाणी अनुदान दिलं जातंय त्यातल्या 50% महिलांना कमी करण्याचा प्लॅन हा सरकारचा आहे। लाडकी बहीण योजना ही कशासाठी आणली होती तर फक्त मतं मिळवण्यासाठी आणली होती। जे कोणी ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री होते, त्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीच्या निधीच्या बाबतीतला घोटाळा तिथं झालेला आहे। म्हणजे जे महिला अपात्र होत्या त्यांना सुद्धा तिथं पात्र करून घेतलं। मग असंच आपल्याला म्हणावं लागेल, या योजनेतून फक्त काय मिळवायचं होतं तर मतं मिळवायची होती। लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो, पुणे असो, अनेक मोठ्या शहरांमध्ये याचा लाभ आहे। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल।